शेतकरी बांधवांनो, आज आहे 12 जानेवारी. आपण बघणार आहोत 13 जानेवारी रोजी पावसाचा अंदाज आहे. या संदर्भाची माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो. सुरुवातीला आपण 7:15 ते 7:30 वाजेची स्थिती जर बघितली तर राज्यामध्ये चांगल्यापैकी ढग आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळपासूनच ढग जे असतील तर आपल्या राज्याकडे येत होते. जशी दुपार झाली तसतसे ढग जे असतील तर बऱ्याचशा ठिकाणी पोहोचलेले होते. संध्याकाळपर्यंत चांगल्यापैकी ढग जे असतील तर ते दाटून आलेले आहेत. मराठवाड्यातील बहुतेक ठिकाणी आपल्याला ढग बघायला मिळत आहे. यासोबतच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिकच्या देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत आणि संध्याकाळपर्यंत जवळ किंवा रात्रीपर्यंत नाशिकच्या बहुतेक विभागामध्ये आपल्याला ढग पोहोचण्याचे अंदाज आहे. या ठिकाणी पोहोचू शकतात आणि पावसाचा देखील या ठिकाणी अंदाज असणार आहे. या अगोदर देखील आपण 5 नोव्हेंबर रोजी जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरच्या आसपास या ठिकाणी पावसाची शक्यता तयार होईल असा अंदाज दिलेला होता. आज देखील तो अंदाज व्हिडिओ जो असेल तर तो यूट्यूबवरती अवेलेबल आहे. शेतकरी अजून देखील तो बघू शकतात आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. उद्या देखील आपल्याला 13 जानेवारी रोजी जे असेल तर खास करून जी जास्त पावसाची शक्यता असेल तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या घाटाच्या विभागामध्ये जास्त करून अंदाज असेल. यासह अंतर्गत विभागामध्ये देखील काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूरपर्यंत देखील काहीसा हलकेसे थेंब किंवा हलकासा पाऊस होऊ शकतो. या खालोखाल अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळ्याचा काही भाग या ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा जो उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी हा अंदाज असेल. या ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची या ठिकाणी कसल्याही प्रकारची गरज नाही. भलेही तुम्हाला खूप मोठा पाऊस, खूप मोठी गारपीट अशा प्रकारचे अंदाज मिळत असतील तर तशा प्रकारचं वातावरण नाही. या अगोदर देखील सातत्याने आपण 5 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की यावर्षीचं वातावरण जे पावसाचं असणार आहे तर अवकाळी पावसाची शक्यता खूप कमी असणार आहे. चांगल्यापैकी थंडी देखील बघायला मिळेल. अधूनमधून ढगाळ हवामान असेल किंवा अधूनमधून पावसाचं वातावरण निर्माण होईल आणि ते निर्माण होतच असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही. खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता किंवा अवकाळी पावसाचं खूप मोठं सावट यावर्षी असेल असा अंदाज नाही. तर त्याचप्रमाणे आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्याच्या आसपास पाऊस बघायला मिळालेला आहे. 5-6 दिवस झाले तेव्हा आणि आता देखील उद्या 13 जानेवारी रोजी पावसाचा अंदाज आहे. 14 जानेवारी रोजी देखील काही प्रमाणामध्ये याच भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. खास करून पुणे किंवा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नाशिक या ठिकाणी ही शक्यता परवा देखील राहणार आहे. राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची खूप मोठी शक्यता नाही. फक्त ढगाळलेलं हवामान किंवा दाट प्रमाणामध्ये आपल्याला ढग बघायला मिळतील. तर अशा प्रकारचा एकंदरीत उद्या 13 आणि परवा 14 जानेवारी रोजीचा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसामध्ये देखील 20 तारखेच्या नंतर वातावरणामध्ये बदल होईल. पावसाची देखील शक्यता निर्माण होईल आणि 26 जानेवारीच्या आसपास चांगल्यापैकी आपल्याला ढगाळलेलं हवामान बघायला मिळणार आहे. 25, 26, 27 जानेवारीच्या दरम्यान हे वातावरण आपल्या 20 तारखेच्या नंतरच पावसाचं तयार होईल. त्यावेळेस देखील पावसाची शक्यता आहे. परंतु हा पाऊस जो असेल तर हा थोड्याफार प्रमाणात होण्याची शक्यता आहे. खूप मोठा पाऊस या ठिकाणी होणार नाही. या अगोदर देखील 1 जानेवारी रोजी आपण पावसाचा अंदाज दिलेला होता की जानेवारी महिन्यामध्ये पावसाचा अंदाज आहे, परंतु खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता नाही. तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. नक्कीच तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील ढगाळ हवामान तयार होईल. या संदर्भाची माहिती 1 जानेवारी रोजी दिलेली आहे. त्यासोबतच जानेवारी महिन्याच्या शेवटी देखील ढगाळ हवामान तयार होण्याचा अंदाज दिलेला आहे, म्हणजेच 25-26 जानेवारीच्या आसपास. तर अशाच प्रकारचे विश्वासाचे अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तेव्हा नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.